Worship the Holy One with all your heart, with all your soul, with all your mind. Rise up and praise Him. Rise up and praise Him. Rejoice together, sing. Rise up and praise Him. Once again, we thank God for His presence. पुन्हा एकदा आम्ही देवाचे उपकार म्हणतो त्याच्या उपस्थितीबद्दल. Happy to come this evening to your house खूप आनंदी आहे आम्ही तुमच्या घरी येण्यामध्ये. this Saturday evening. या शनिवारी संध्याकाळी I'm sure all of you are prepared. मला पूर्ण खात्री आहे तुम्ही सर्वजणांनी तयारी केली आहे. Pray that this evening that Lord would speak to us प्रार्थना करा आज संध्याकाळी की देवाने तुमच्याशी बोलो and encourage each one of us. आणि प्रत्येक व्यक्तींना उत्तेजित करो. God's word has life देवाच्या वचनाला जीवन आहे and the blessing. आणि आशीर्वाद आहे. So let us focus on God's word तर देवाच्या वचनावरती आपण लक्ष केंद्रित करूया. as we come together. जसं आपण आलो आहोत एकत्र. We will read book of Genesis, 41st chapter, 41 chapter, 50 to 52. देवाच्या वचनात आपण पाहणार आहोत उत्पत्तीचं पुस्तक ह्याचा 41वा अध्याय 50 ते 52. Before the years of famine came, 2 sons were born to Joseph by Asenath, daughter of Potiphera, priest of On. Joseph named his firstborn Manasseh and said, "It is because God had made me forget all my troubles and all my father's household." The second son he named Ephraim and said, "It is because God had made me fruitful in the land of my suffering." उत्पत्तीचं पुस्तक 41वा अध्याय आणि 50व्या वचनापासून. दुष्काळ पडण्यापूर्वी ओन येथील याजक पोटिफ्रा याची मुलगी आसनत हिच्यापासून योसेफाला 2 मुलगे झाले. योसेफाने आपल्या पहिल्या मुलाचे नाव मनश्शे विसर पाडणारा असे ठेवले, कारण तो म्हणाला, देवाने माझ्या सर्व क्लेशांचा व माझ्या पितृगृहाचा मला विसर पाडला आहे. त्याने दुसऱ्याचे नाव एफ्राईम फलद्रूप असे ठेवले, कारण तो म्हणाला, माझ्या विपत्तीच्या देशात देवाने मला फलद्रूप केले आहे.
Father, once again in Jesus' name, we want to thank you and praise you for your presence. पिता पुन्हा एकदा प्रभू येशूच्या नावाने आम्ही तुझे उपकार मानतो, तुझी स्तुती करतो तुझ्या सानिध्याबद्दल. Even as we come together, जसं आम्ही एकत्र आलो आहोत देवा, we ask for your lordship आम्ही प्रार्थना करतो तुझं प्रभुत्व असो over this message in every home या संदेशावरती आणि प्रत्येक घरांवरती, that is waiting for blessing meeting. जे प्रभू देवा वाट पाहत आहे हे आशीर्वादाची मीटिंग. We ask for your blessing. आम्ही प्रार्थना करतो तुझे आशीर्वाद येऊ, Draw us more closer to you तुझ्या निकट आम्हाला अजून घे and let your presence speak to us, आणि Lord, तुझं सानिध्य आमच्याशी बोलो through your word. तुझ्या वचनाद्वारे. In Jesus' name we pray. येशूच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. Amen. 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 Last week I shared with you about Joseph, गेल्या आठवड्यात मी तुमच्याशी बोललो योसेफाविषयी, and while preaching that message, आणि तो संदेश देत असताना I said next week I will share with you about Joseph as a seed. मी तुम्हाला बोललो की पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला सांगणार आहे योसेफ बी म्हणून. This is why I want to preach today from Joseph. म्हणून आज मला योसेफाच्या विषयातून तुमच्याशी बोलू द्या. And while I'm preaching this message, आणि हा संदेश देत असताना I like this message, मला हा संदेश खूप आवडतो, blessing message. आशीर्वादित असा संदेश. And I like this message आणि हा संदेश मला आवडतो because many things happen in my life what happened in Joseph's कारण life. पुष्कळशा गोष्टी माझ्या जीवनात घडल्या जे योसेफाच्या जीवनात घडल्या. I can identify myself, मी माझ्या स्वतःला ओळखू शकतो and all glory to God आणि देवाला सर्व गौरव असो, because God's word is mirror. कारण देवाचं वचन हा आरसा आहे. God's word is a direction. देवाचं वचन ही दिशा आहे. When you see God's word, जेव्हा तुम्ही देवाच्या वचनाला पाहता you know what is happening. तुम्हाला माहिती की काय You घडतं, can understand. तुम्हाला समजून येऊ शकतं. Holy Spirit reveals to you. पवित्र आत्मा तुम्हाला दाखवतो. Many times it happened अनेक वेळा असं घडलं in situation जेव्हा परिस्थितीमध्ये you wonder God why, तुम्ही विचार करता देवा का, and God brings some passage in your mind, आणि देव जो आहे काय अध्याय काय भाग वचनाचा तुमच्या मनात some आणतो. situation काय परिस्थिती where you see जिथं तुम्ही पाहता the same thing happens की तीच गोष्ट घडली and what people took a decision आणि लोकांनी त्यावेळी काय निर्णय and घेतला how God works in those आणि situations. कसं देव त्या परिस्थितीमध्ये कार्य So करतो. today I pray तर आज माझी प्रार्थना आहे that God would bless every person की देव प्रत्येक व्यक्तींना आशीर्वादित who is करणार listening to this message, जो या संदेशाला यावेळी ऐकत आहे, and God would help every person आणि देव जो आहे प्रत्येक व्यक्तीला मदत करो. to be blessing to others. As I said that Joseph's life is somewhat like Jesus. जसं मी तुम्हाला बोललोय की योसेफाचं जीवन जे आहे येशू ख्रिस्तासारखं दर्शवतंय. Joseph was born, योसेफाचा जन्म झाला, the signs and wonders, चिन्हांनी अद्भुत कृत्य झाल्या, father loved him, पित्याने त्याच्यावर प्रीती केली, his brother hated him, त्याच्या स्वतःच्या भावाने त्याचा द्वेष केला and they sold him आणि त्याला विकून टाकलं. for the coins. त्या नाणे देऊन They sold him to Ishmaelites, आणि इस्माईल लोकांना त्यांनी विकून टाकलं and from there आणि तिथून he was taken to Potiphar's त्याला house, पोतिफरच्या घरामध्ये नेण्यात आलं. and we can see that आणि आपण पाहू शकतो there he was put all the blame, की तिथं त्याच्यावरती सर्व आरोप टाकण्यात all आले, the allegations were put on him. सर्व चुकीचे आरोप त्याच्यावर टाकण्यात आले He was thrown into prison, आणि मग त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. and in the prison, आणि तुरुंगामध्ये yet God was with him. तरी पण देव त्याच्या संगती होता. In the prison, तुरुंगामध्ये two king people came to over there, राजाचे दोन तिकडं सेवक जे आहेत त्या ठिकाणी आले and he gave the interpretation of the आणि dream. त्यांना दोघांची स्वप्न पडली. त्या स्वप्नाचा त्यांनी अर्थ सांगितला. One will go away after 3 days to king, one will die. त्यांना सांगितलं दोघांना की तुमच्यातला एक जो आहे 3 दिवसानंतर राजाच्या सेवेत तुम्ही पुन्हा जाल आणि दुसरा जो आहे तो 3 दिवसानंतर तुला मृत्यूदंड Then होईल. when he came out of the prison, आणि तिथून मग आपण पुढे पाहतो तो तुरुंगातून बाहेर आला king gave him right place, आणि राजाने जे आहे त्याला योग्य स्थान right दिलं, next to him, अगदी त्याच्या शेजारचं स्थान, and he got a wife आणि त्याला पत्नी मिळाली that was Egyptian, आणि जी मिस्री होती. and then his brothers came, आणि मग त्याचे भाऊ लोक आले, then his father came. त्याचे वडील सुद्धा आले. When his brother came, जेव्हा त्याचे भाऊ आले he sent his wife into next room, त्यांनी आपल्या पत्नीला जे आहे त्या मिस्री पत्नीला दुसऱ्या खोलीत पाठवलं and he revealed to his brothers, आणि आपल्या भावांना त्यांनी प्रकट केलं and he said, I am Joseph. आणि तो म्हणाला मी योसेफ आहे. And then आणि मग father, brothers, आणि पिता भाऊ and Joseph आणि योसेफ and his wife आणि त्याची पत्नी all came together, सर्व एकत्र आले and there was a party. आणि तिथं मोठी पार्टी झाली. Jesus was born, येशूचा जन्म झाला, father loved him, पित्याने त्याच्यावर प्रीती केली. father said, this is my beloved son. पिता म्हणाला की हा माझा प्रिय पुत्र आहे. There were signs and wonders. तिथं चिन्हाने अद्भुत कृत्य झाले. His brothers hated him, त्याच्या स्वतःच्या भावाने त्याचा द्वेष केला. his brothers sold him, त्याच्या भावाने त्याला विकून टाकलं. they sold him to
They sold him to die. आणि पहा मरण्यासाठी त्याला विकून टाकलं. He was put all the allegations सर्व प्रकारचे चुकीचे आरोप टाकण्यात आले and he was put into prison. आणि त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. And from prison, आणि तुरुंगातून when he died on the cross, जेव्हा कल्वरीच्या क्रूसवर येशू मेला there we can see आणि पहा तिथं आपण पाहू that शकतो there were two people, की तिथं दोन लोक होते. like Joseph had two people interpretation. जसं योसेफाकडे दोन माणसं होती त्यांचं भाषांतर केलं त्यांनी. Jesus told one person येशू ख्रिस्ताने एका व्यक्तीला that सांगितलं you will be in paradise, की तू माझ्या बरोबर सुखलोकात असशील. and other person was already condemned. आणि दुसऱ्या व्यक्तीला अगोदरच त्याच्यावर दोषारोप झाला होता. Jesus rose again from the dead. येशू मरणातून पुन्हा जिवंत झाला. Book of Hebrews says, इब्रीच्या पुस्तकात Father म्हटलंय, says, sit at my right hand. आणि पिता म्हणाला माझ्या उजव्या हातावर येऊन That विराजमान place हो. was given none to angel, but he आणि- gave it to his son. आणि ती जागा कुठल्या दूताला देण्यात आली नाही पण फक्त त्याच्या पुत्राला दिली. Jesus got a bride from Gentiles, येशू ख्रिस्ताला जे आहे ती वधू मिळाली विधर्मी लोकांमधून and his brothers, आणि त्याचे भाऊ which are lost, आणि पहा जे हरवले गेले like Joseph brothers, आणि जसं योसेफाचे भाऊ has to turn their hearts towards Jesus. आणि त्यांची हृदय त्यांना वळवावी लागली येशूकडे. You know one more thing? तुम्हाला माहिती आणखी एक गोष्ट, Joseph brothers योसेफाचे भाऊ are supposed to be telling whole world आणि त्यांनी संपूर्ण जगाला सांगायला पाहिजे that my brother has become next to king and giving the food. की आमचा भाऊ जो आहे राजाच्या शेजारी आता आहे आणि तो संपूर्ण जगाला अन्न वाटप करत आहे. Joseph's brothers were supposed to be giving the gospel to whole world. आणि योसेफाचे भाऊ जे आहेत त्यांनी संपूर्ण जगाला जे आहे ही सुंदर बातमी जी आहे ती पसरायला पाहिजे But होती. others told them. पण दुसऱ्यांनी त्यांना सांगितलं. Let me tell you, मला तुम्हाला सांगू द्या, today Jews are supposed to be telling whole world about Jesus. आज यहुद्यांनी जे आहेत संपूर्ण जगाला सांगायला पाहिजे येशू ख्रिस्ताविषयी. But today the Gentiles are telling Jews about Jesus. पण आज विधर्मी लोक जे आहेत यहुदीला सांगत आहे येशू ख्रिस्ताबद्दल. And let me tell you, आणि मला तुम्हाला सांगू द्या, the bride will be taken away. हो ती वधू जी आहे ती उचलण्यात येईल The brothers will be taken. आणि ते भाऊ जे आहेत ते सुद्धा उचलले जातात. Father, पिता Jesus, येशू, his brothers, त्याचे भाऊ लोक and his bride आणि त्याची वधू all are going to have a celebration in आणि heaven. सर्व एकत्र मिळून जे आहेत ते साजरा करतील स्वर्गामध्ये. And may you find your place in it आणि तुम्ही तुमचा स्वतःचा शोध त्यामध्ये पहा. and continue. God chose Joseph. देवाने योसेफाची निवड केली. Pharaoh made him right next to him. फारोने योसेफाला त्याच्या उजव्या हाताला शेजारी बसवलं Bible said trusted him, आणि पवित्र शास्त्र सांगतं त्याच्यावरती भरोसा ठेवला except thrown everything. आणि त्याचं राजसन सोडून बाकीचं सर्व काय He trusted Joseph. त्यांनी योसेफावरती भरोसा ठेवला. What a place was given to Joseph. काय ही जागा योसेफाला देण्यात आली. And then we can see here आणि आपण पाहतो असं that Joseph की योसेफ has two sons. त्याला दोन पुत्र होते. The first son एक पुत्र पहिला that Joseph got, की जे योसेफाला झाला, and Joseph called the name of the firstborn Manasseh. योसेफाने आपल्या पहिल्या मुलाचे नाव मनश्शे असे ठेवले. For God said he had made me forget all toil and all my father's house. कारण तो म्हणाला देवाने माझ्या सर्व क्लेशांचा व माझ्या पितृगृहाचा मला विसर पाडला आहे. You know, I like these two verses. He says, हे दोन वचन मला आवडतात. तो म्हणतो God has made me forget देवाने मला त्या गोष्टींचा विसर पाडला. all my toil सर्व माझ्या जीवनातले जे क्लेश and all my father's house. आणि माझ्या पितृगृहाचा सर्व विषय. Last week I shared with you what he went through. गेल्या आठवड्यात मी तुमच्याशी बोललो की तो कशातून गेला. His father's house could not bless him, त्याच्या बापाचं घर त्याला आशीर्वाद देऊ शकला and नाही Potiphar's house could not bless आणि him. पोतिफराचं घर सुद्धा त्याला आशीर्वाद करू But he शकला was नाही. blessing to everybody. पण तो सर्वांसाठी आशीर्वाद होता. Let me tell you one thing. एक मला सांगू दे तुम्हाला, Joseph was a seed. योसेफ बी होता. When you read earlier chapter, जेव्हा पूर्वीच्या अध्यायामध्ये आपण वाचतो and in that chapter, आणि त्या अध्यायामध्ये you will find out तुम्हाला पाहायला मिळेल that book of Genesis 37, उत्पत्तीचं पुस्तक 37वा अध्याय 5 to 9, 5 ते 9 मध्ये where Joseph had two dreams. जिथं योसेफला दोन स्वप्न And पडले in both the dreams, आणि या दोन्ही स्वप्नामध्ये that God showed जे देवाने that दाखवलं Joseph will be lifted higher की योसेफ जो आहे तो उंचावला जाणार with आहे. a plan and purpose, ते उद्देश आणि योजनेद्वारे and his father, mothers, and brothers all will bow down before आणि him. त्याचे वडील त्याचे आई त्याचे सर्व भाऊ त्याच्या समोर नमन होती. Now let me tell you, it was not to humiliate his father, mother, and brothers. आणि आता मला तुम्हाला सांगता हे सर्व काय होत होतं ह्यासाठी नाही की आपल्या आई वडिलांचा अपमान व्हावा म्हणून. It is God was trying to show this dream that Joseph's call is so high आणि that
front of him, his brothers, father, mothers, all have to look at him higher. देव या स्वप्नाच्या द्वारे प्रियांनो तो प्रकट करून दाखवत होता की त्याचे आई, त्याचे वडील आणि त्याचे सर्व भाऊ जे आहे ते त्याला इतकं उंच ठिकाणी असे पाहतील आणि त्याच्या समोर ते नमन होतील. That he didn't wanted to insult them, आणि त्याची इच्छा नव्हती की त्यांचा अपमान व्हावा, but he was trying to tell them पण तो त्यांना सांगण्याचा प्रयत्न that करत Joseph होता is going to be so high की योसेफ खूपच उंचावणार that आहे, automatic you all are going to be small. की एकाएक तुम्ही सर्वजण लहान असणार. My friend, let me tell you something. मला प्रियांनो सांगू द्या तुम्हाला, In my young days, माझ्या पूर्वीच्या तरुण दिवसांमध्ये in the school, my teacher taught me one lesson. आणि शाळेमध्ये माझ्या शिक्षकाने एक धडा It शिकवला was a beautiful lesson. आणि तो खूपच सुंदर धडा होता. This teacher, हा शिक्षक she made one line आणि तिने जे आहे एक रेग आखली and she said, आणि ती म्हणाली without touching this line, की या रेषेला स्पर्श न करता make it small. ती ह्या रेषेला लहान करा. All our school children, आमचे सर्व जे विद्यार्थी होते we tried our best आम्ही खूपच प्रयत्न केले to make this line small. की ह्या रेषेला लहान करण्यासाठी. Somebody tried to wipe something, कुणीतरी जे आहेत पुसण्याचा प्रयत्न somebody केला, tried to put some water on it, कुणीतरी जे आहेत पाणी टाकण्याचा प्रयत्न somebody केला, tried to cut it off. कुणीतरी त्या रेषेला मधूनच कापण्याचा She said, प्रयत्न केला. without touching, पण त्या म्हणाल्या की हात न लावता स्पर्श न करता without destroying this line. आणि या रेषेला नाश न करता. And then what happened? आणि मग काय झालं, Then we all say we cannot do anything. मग आम्ही सर्वजण म्हणालो शिक्षिका आम्ही काही करू शकत Then नाही. the teacher took the chalk आणि मग शिक्षकाने खडू घेतला and she made the big line next to the small आणि that line. आणि त्या आणि त्यांनी त्या खडूने त्या रेषेच्या शेजारी एक मोठी रेष आखली And automatically this line became small. आणि आपोआप ही जी पूर्वीची रेष जी होती ती लहान झाली. And the teacher said, आणि शिक्षिका म्हणाल्या in the life always remember, जीवनामध्ये नेहमी आठवणीत ठेवा by making and destroying somebody you get nothing. आणि कुणाला बनवत किंवा कुणाचा नाश करून तुम्हाला काही प्राप्त होणार But नाही. lift up yourself पण आपल्या स्वतःला इतकं उंचवा that automatic other things start becoming smaller. की आपोआप जे आहे बाकीच्या गोष्टी ते लहान होऊ लागतात. Exact the way तशाच रीतीने God had a call for Joseph so big आणि देवाकडे पाचारण होतो योसेफासाठी इतकं उंच that his father, mother, brothers all became small before की him. त्याच्या आई वडील त्याचे सर्व भाऊ जे आहेत त्याच्या समोर लहान झाले. It was not Joseph destroying them and making them आणि small. असं नाही की योसेफ जे आहे त्यांचा नाश करून त्यांना लहान बनवलं. Joseph lifted himself योसेफाने आपला स्वतःला उंच in केलं. God's will, plan and purpose, देवाच्या इच्छेत, देवाच्या योजनेत, देवाच्या that उद्देशामध्ये all of them became small. की सर्वजण जे आहेत ते लहान झाले. And that was a dream. आणि तो ते स्वप्न होतं. They misunderstood. आणि त्यांना त्याची गैरसमज झाली. They thought we all are going to be servant to आणि Joseph. त्यांना असं वाटलं की आम्ही सर्वजण जे आहे योसेफाचे सेवा करणारे नोकर असणार. Because one of the dreams says that Joseph's sheep आणि कारण एका स्वप्नामध्ये म्हटलंय की योसेफाची पेंडी grew up such a big आणि ती इतकी उंच उभी that राहिली all his brothers became small. की बाकीचे सर्व त्याचे भाऊ जे आहेत ते लहान झाले. Joseph was seed, योसेफ बी होता and his seed was so powerful आणि त्याची बी इतकी सामर्थ्यवान that होती he was going to be lifted higher. की तो उंचावला जाणार होता. That his life, की त्याचं जीवन the seed of Joseph's life, की योसेफाचं ते जीवनाची बी that would make Joseph so high आणि ती योसेफाला इतकं उंच that करणार his father, mother, brothers would become small. की त्याच्या आई, त्याचे वडील, त्याचे सर्व भाऊ जे आहेत ते लहान He होते. had a very high calling. आणि पहा त्याचं जीवनावरती उंच पदाचं And पाचारण God was होतं. trying to show them that he's got a very high आणि calling. देव त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करत होता की योसेफावरती उंच पदाचं उंचांक आहे. The seed was small. ते बी लहान होतं It was looking small. आणि ते लहान दिसत होतं. As Jesus said, जसं येशू म्हणतो verily I say unto you, खचित खचित मी तुम्हाला सांगतो your faith is like a mustard seed तुमचा विश्वास मोरीच्या दाण्यासारखा that आहे. is the smallest, पण ते सर्वात लहान आहे. can have the tallest tree. पण त्याच्यामधून मोठ्यातलं उंच झाड होऊ So शकतं. here Joseph was looking smallest, तर इथं योसेफ जे आहे ते पाहत होता लहान, but in that seed, पण त्या बी मध्ये it was a big call. आणि मोठं पाचारण होतं. Don't underestimate how you look from outside. बाहेरून तुम्ही कसे दिसता ह्याबद्दल प्रियांनो तुम्ही स्वतःला कमी समजू Don't नका. underestimate with which people you are. आणि कुणात संगती तुम्ही कुठल्या लोकांबरोबर आहात आपल्या स्वतःला कमी समजू Make नका. sure that God has a high calling ही for you. खात्री करून घ्या की देवाने तुमच्यावरती उंच पदाचं पाचारण केलंय. Abraham was one person, अब्राम एक व्यक्ती होता, but God said to Abraham, पण देव अब्रामाला बोलला come out
बाहेर ये, I'll make you a great मी nation. तुझ्यातून मोठं राष्ट्र बनवेन. Out of one, God has seen many. आणि एकामध्ये देवाने अनेक पाहिले. So Joseph was called bigger. तर योसेफाला बोलवण्यात आलं उंच मोठा. Joseph was seed. योसेफ बी होता. And let me tell you, आणि मला तुम्हाला सांगू द्या, the seed has to be planted. आणि बी जे आहे ती पेरायची गरज आहे. Joseph compared with Jesus many हो, places. योसेफाची तुलना प्रियानो अनेक ठिकाणी येशू ख्रिस्ताबरोबर केली गेली. What happened in the life of Jesus, certain things you can see in the life of Joseph also. येशू ख्रिस्ताच्या जीवनात काय काय घडलं त्यातल्या काही गोष्टी आपण योसेफाच्या जीवनामध्ये सुद्धा पाहू शकतो. Galatians 3rd chapter. गलती करास 3रा अध्याय. You can see Jesus came as a seed. आपण पाहू शकतो की येशू ख्रिस्त बी म्हणून आला He was born आणि त्याचा जन्म झाला through Mary. मरियेच्या द्वारे. And people underestimated. आणि लोकांनी त्याबद्दल कमी मोजलं. People say, लोक म्हणाले is he before Abraham? की हा काय अब्राहमाच्या पूर्वीचा आहे. People says, लोक म्हणायला how लागले can he speak all these things? असं कसं या सर्व गोष्टी तो बोलतो. And people underestimated Jesus. आणि लोकांनी येशू ख्रिस्ताला कमी समजलं. Jesus physically, येशू शारीरिक रीतीने they tried to discern, आणि त्यांनी शारीरिक रीतीने त्याला ओळखण्याचा but they प्रयत्न did केला. not know. पण त्याला माहित नव्हतं He is a seed who will provide salvation to whole की world. तो ते बी आहे जे संपूर्ण जगासाठी तारणाचं कार्य He असतं. is a seed who will provide blessing and life to whole world. आणि तो ते बी आहे की तो सर्व पुरवठा करेल आशीर्वादाचा आणि सर्व प्रकारचा प्रकाश संपूर्ण जगासाठी. When God promised Abraham, जेव्हा देवाने अब्रामाला वचन दिलं, he said to तो Abraham, अब्रामाला बोलला your seed, तुझी बी. he is talking about Isaac. आणि तो त्या ठिकाणी इसाकाविषयी बोलतोय. With him I will bless the nation. आणि त्याच्याद्वारे मी राष्ट्राला आशीर्वाद I देईन, will make the nation. मी राष्ट्र बनवेन. But his royal seed, that is Jesus Christ. पण त्याचं औलकिक बी जे येशू ख्रिस्त आहे. He said, all the family on the earth will be blessed because of your seed. आणि तो म्हणाला की या पृथ्वीवरचे सर्व कुळे ते आशीर्वादित होतील कारण तुझ्या या बीमुळे. Now he's talking about the seed, that is the royal seed, that is Jesus Christ. आणि आता या ठिकाणी त्या बी विषयी तो बोलत आहे जे अलौकिक बी आहे जो प्रभू येशू ख्रिस्त आहे. Jesus came as a seed. येशू ख्रिस्त बी म्हणून आला. His brothers could not recognize. त्याचे भाई त्याला ओळखू शकले He नाही had a high call. आणि त्याचं उंच पदाचं पाचारण होतं. People came against. लोक विरुद्ध आले. Number first, पहिली गोष्ट, the seed has to fall in the ground. आणि बीला जमिनीवर मध्ये पडावं लागतं. Seed is no good in hand. बी हातामध्ये काही उपयोगीचं नाही. Seed is good in the ground. आणि बी फक्त जमिनीत चांगली. And when seed is gone in the आणि ground जेव्हा बी जमिनीच्या आत जाते and dies, आणि मरते, Bible says, पवित्र शास्त्र then the सांगतं, God's work starts working in that seed. आणि मग देवाचं कार्य जे आहे ते सुरुवात होतं त्या बी मध्ये. Jesus says, येशू म्हणतो unless the corn of wheat जेव्हापर्यंत गव्हाचा दाणा does not fall in the ground तो जमिनीत पडत नाही and dies, आणि मरत नाही cannot bear the fruit, तर ते फळद्रूप होत नाही remain alone. आणि ते एकटच राहतं. So exact the way, तर तसंच you रीतीने can see that तुम्ही ते पाहू शकता. Jesus came as a seed येशू बी म्हणून आला and he had to fall आणि त्याला पडावं लागलं into the ground. त्या He जमिनीमध्ये, had to die त्याला मरावं लागलं in order to bear the fruit. यासाठी की फळद्रूप व्हावं म्हणून. Jesus died. येशू मेला, Jesus died on the cross. येशू वधस्तंभावरती मेला. And we can see आणि आपण पाहू शकतो that Jesus died alone. की येशू एकटा मेला. And we can see here आणि इथं आपण पाहू शकतो that by dying on the cross, की कल्वरीच्या क्रूसवर मेल्याने Jesus became the salvation for whole world. येशू ख्रिस्त तारणहारा झाला संपूर्ण जगासाठी. Jesus became door. येशू दार झाला. He said, I am the door. तो म्हणाला मी दार आहे. And let me tell you, आणि मला तुम्हाला सांगू द्या, Satan tried to tell Jesus, सैतानाने सांगण्याचा प्रयत्न केला you don't येशूला, have to go on the cross. तुला वधस्तंभावर जायची गरज You don't नाही, have to die. तुला मारायची गरज All नाही, these things I will give it to या you. सर्व गोष्टी मी तुला देईन. You don't have to. I have a shortcut for you. आणि माझ्याकडे तुझ्यासाठी एक पायवाट आहे. But Jesus said, पण येशू म्हणाला no, नाही, I have not come to bow down before you and take all these मी things. आलो नाही तुझ्या समोर नमन होऊन तुझ्याकडून हे सर्व I have come to घेण्यासाठी, bruise your head पण मी आलो आहे तुझं डोकं ठेचण्यासाठी. because I am a seed of woman and you are the seed of serpent. कारण मी त्या स्त्रीचं बी आहे आणि तू त्या सर्पाची बी आहे. I'm going to bruise your head मी तुझ्या डोक्याला ठेचणार and take from you आणि तुझ्याकडून सर्व घेणार. because that is not yours. Everything belongs to God. कारण तुझ्याकडे जे आहे ते तुझं नाही, ते सर्व देवाचं आहे. And he tried to stop Jesus becoming door on the cross. आणि त्यांनी येशू ख्रिस्ताला थांबवण्याचा प्रयत्न केला त्या क्रॉस वरती
दार बनण्यासाठी. But Jesus died पण येशू मेला and he became door for whole world. आणि संपूर्ण जगासाठी तो दार झाला. In him there is salvation. त्याच्यामध्ये तारण, In him there is blessing. त्याच्यामध्ये आशीर्वाद आहे. So the seed has to die. तर बीला मरावं लागतं. Joseph was seed. योसेफ बी होता. Joseph had to die. योसेफाला मरावं It लागलं was no good in the hands of brothers. आणि बंधूंच्या हातामध्ये तो काही चांगलं नव्हता. He has to fall from that त्याला hand. त्यांच्या हातातून त्याला पडावं There लागलं. are many times in our life पुष्कळशा वेळा आपल्या जीवनात God allows देव होऊ देतो us to fall. की आम्ही पडावं. You know, my friend, तुम्हाला माहिती there are माहिती three type of people who put the seed on the ground. आणि 3 प्रकारची लोक आहेत प्रियानो जे बी जमिनीवरती टाकतात. Jesus said 3 type of ground. येशू ख्रिस्त म्हणतो 3 प्रकारच्या जमिनी. But I want to tell you 3 type of people. पण मला तुम्हाला इथं सांगू द्या 3 प्रकारची लोक. One type of person एक प्रकारचा who व्यक्ती do not know. ज्याला माहित नाही After eating fruit, की फळ खाल्ल्यानंतर he throws the seed. तो त्या बीला टाकून देतो. And sometimes that seed fall into such a ground आणि कधी कधी तीच बी जे आहे अशा भूमीवरती पडते that have a harvest, have a tree over की there. तिथं त्या ठिकाणी त्याच्यामधून झाड बनतं आणि मोठी कापणी बनते. But in ignorance they put. पण पहा दुर्लक्षाने त्यांनी अजाण असण्याने त्यांनी टाकले. Second kind of people दुसऱ्या प्रकारची लोक who sow the seed. जे बी पेरतात. Farmers sow the seed. शेतकरी जो आहे पेरणारा बी पेरतो. They sow the right kind of seed in right kind of ground ते योग्य प्रकारची बी आणि योग्य प्रकारच्या जमिनीत पेरतात and bears the fruit. आणि त्यातून फळ होतं. I want to talk to you third kind of people मला तुम्हाला प्रियानो तिसऱ्या प्रकारच्या लोकांविषयी who do बोलू not द्या. understand. ज्यांना समजत नाही And you know what? आणि तुम्हाला माहिती काय They throw it ते टाकून देतात without realizing. हे न जाणता. After eating fruit, फळ they खाल्ल्यानंतर throw it, ते त्याला टाकून देतात thinking it's finished. हे विचार करत की संपलं ते. There's nothing in it. आता त्यामध्ये काही नाहीये. You know, my friend, तुम्हाला माहिती बाय प्रियांनो fruit, seed is always in the fruit. आणि बी जे आहे त्या बी जे आहे ते फळामध्ये नेहमी असते. People eat the fruit लोक फळाला खातात and throw the seed. आणि बीला टाकून You देतात. know, Joseph brothers ate the fruit तुम्हाला of माहिती- Joseph's life तुम्हाला माहिती योसेफाच्या भावांनी ते फळ खाल्लं योसेफाच्या जीवनाचं and they threw him out. आणि त्याला बाहेर टाकून दिलं. The Potiphar's house, पोटिफरच्या घरामध्ये Joseph was blessing to them. योसेफ त्यांच्यासाठी आशीर्वाद They होता all received blessing from him आणि त्यांनी सर्वांनी आशीर्वाद त्याच्याकडून घेतला and they threw him. आणि त्याला टाकून It दिलं. was all set up. आणि हे सर्व प्रियांनो व्यवस्था पूर्वी You know, केली होती. people eat the fruit and throw the तुम्हाला seed. माहिती लोक फळ खातात आणि त्याची बी टाकून देतात. That's what I told you. आणि तेच मी तुम्हाला बोललो That Joseph's name was blessing to की everybody. योसेफाचं नाव सर्वांसाठी आशीर्वाद But होतं. what about their name? पण त्यांच्या नावाबद्दल Their काय name you can see they ate and they threw. त्यांच्या नावाबद्दल आपण पाहू शकतो त्यांनी फळ खाल्लं आणि त्यांनी टाकून दिलं. Wow, what a nice fruit. वाव किती सुंदर फळ, So tasty. किती चवीदार, Gave me blessing. मला आशीर्वाद दिला. But what did he do with the seed? पण त्या बीज तू काय केलंस? You have thrown. तू ते टाकून But you दिलंस. know what? पण तुम्हाला माहिती It काय had to happen आणि पहा तसं व्हायलाच पाहिजे in order to get the harvest. यासाठी की त्याच्यातून कापणी मिळावा म्हणून. People got blessing from Jesus. लोकांना आशीर्वाद मिळाला येशू They ख्रिस्ताकडून. were healed. ते आरोग्य पावले, They were blessed. ते आशीर्वादित झाले, Their life was changed. त्यांची जीवन बदलली. But we can see पण आपण पाहू शकतो they crucified Jesus त्यांनी येशूला खिळून टाकलं because Jesus was seed. कारण येशू बी होता. In the fruit there is a seed. फळामध्ये बी आहे. Many times, पुष्कळशा वेळा many people will use you. पुष्कळशे लोक तुमचा वापर करतील. They will suck you ते तुम्हाला प्रियानो ओढून घेतील and they will throw you. आणि ते तुम्हाला Doesn't टाकून देतील. doesn't matter काय हरकत नाही because that is what you are for. कारण त्यासाठीच तुम्ही आहात. Because unless they throw, कारण जेव्हापर्यंत ते टाकत नाही you cannot get the harvest. तुम्ही तुमच्यातून फळ जे आहे ते निर्माण होत नाही. Hallelujah. 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 If Joseph would have been with his brother, Sir, he could not reach there. जर योसेफ आपल्या भावांबरोबरच असला असता तर तो तिथे पोहोचला नसता. If Joseph would have been with the Potiphar's house, he would have not reached there. जर योसेफ फक्त पोटिफरच्या घरामध्येच असला असता तर तो तिथे पुढे पोहोचला नसता. My friend, let me tell you, प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या Joseph had to go through this योसेफाला या सर्व क्रियातून जावं लागलं painful experience, आणि पहा दुःखदायी प्रकारचे अनुभव painful trouble. आणि यातनादायी प्रकारचा You त्रास. know, Bible says शास्त्र म्हणतं when he's got a first son, आणि जेव्हा त्याला पहिला पुत्र झाला he was so happy. आणि तो इतका खुश होता, He was so तो happy इतका आनंदित झाला that he kept his name की त्यांनी त्याचं नाव ठेवलं Manasseh. मनस्से म्हणून. He said, God made me forget all my toil and from my father's house. आणि तो म्हणाला की देवाने माझ्या जीवनातून सर्व विसर पाडून टाकलेला आहे, माझे सर्व क्लेश आणि माझे पित्याचे सर्व पितृगृहाच्या विषयाबद्दल. God restored him. देवाने त्याची पुनर्स्थापना केली. God blessed him.
him. देवाने त्याला आशीर्वाद दिला And God made him forget everything. आणि देवाने त्याला सर्व गोष्टींबद्दल विसर पडून टाकला That pain was not there. आणि ते यातना बिलकुल राहिली That नाही trouble was not ते there. त्रास सुद्धा राहिले नाही He realized त्याला जाणीव झाली all those things happened. या सर्व गोष्टी घडल्या They were set up. ते सर्व व्यवस्थित रचना केली When he गेली met his brothers, जेव्हा तो आपल्या भावांना भेटला he told his brothers तो आपल्या भावांना बोलला that what you have done to me, तुम्ही माझ्या बरोबर काय केलं you have done worse to me. माझ्याबद्दल तुम्ही वाईट केलं But God brought good, best out of पण it. देवाने त्याच्यातूनच उत्तम बाहेर आणलं You made happen worse for me. आणि माझ्यासाठी तुम्ही सर्व वाईटच केलं But God brought good for me. पण देवाने त्याच्यातून माझ्यासाठी You उत्तम threw केलं me as a seed. तुम्ही मला बी म्हणून टाकून दिलं But God brought harvest from पण that. देवाने त्याच्यातून मोठी Hey, कापणी God आणली can do anything. हो ऐका देव काही पण करू No शकतो matter whatever it is. काही पण असू द्या No matter where people put you. आणि लोक तुम्हाला कुठे पण टाकू No द्या matter where people throw you. लोक तुम्हाला कुठे पण टाकू No द्या matter which corner they throw you. कुठल्या कानोकोपऱ्यात तुम्हाला टाकू द्या Let me tell you. मला तुम्हाला सांगू द्या Even in the ground. जमिनीमध्ये सुद्धा Nobody but God can work. कुणी पण नाही पण फक्त देवच कार्य करू People thought he's शकतो dead and gone. लोकांना वाटलं तो मेला संपला My friend, माझ्या प्रियांनो if you have sown something if you have buried something in the ground, जर तुम्ही जमिनीमध्ये काहीतरी पुरलंय it's dead and gone. ते मेलं संपलं But if you have put the seed, पण जर तुम्ही जमिनीत बी पेरली it will come back ते again पुन्हा बाहेर येईल with 100-fold. ते सुद्धा 100 पट आशीर्वाद. Exact you reap what you sow. तशाच रीतीने कापणी होणार जे तुम्ही पेरणी करा Sowing is very different. लक्षात ठेवा पेरणी खूपच महत्वाची Sowing is different. आणि पहा टाकणं हे वेगळं आहे And sowing is different. आणि पेरणं हे वेगळं आहे Jesus, येशू when he went on the cross, जेव्हा कल्वरीच्या क्रूसवर तो गेला before he went on the cross, आणि क्रॉसवरती जायच्या अगोदर Bible says शास्त्र म्हणतं Peter emotionally went to आणि Jesus पेत्र भावनिक रीतीने येशूकडे गेला and he said to Jesus, आणि तो येशूला बोलला Jesus, please don't go on the cross. They will kill you. प्रभूजी वधस्तंभावरती जाऊ नका ते तुम्हाला मारून टाकतील Don't go into Jerusalem. They'll kill you. येरुशलेममध्ये तुम्ही जाऊ नका प्रभूजी ते तुम्हाला मारतील But Jesus said, पण येशू म्हणाला Satan, get thee behind. सैताना माझ्या मागे हो The Peter who was willing to give his life for Jesus. पेत्र जो येशू ख्रिस्तासाठी आपला जीव सुद्धा द्यायला तयार If a होता natural mind we can think Peter was trying to do good, आणि नैसर्गिक मानाने जर आपण विचार करायला गेलो तर पेत्र चांगलं करायला बघत होता and we can find आणि आपण पाहू शकतो that Judas, की यहुदा he sold Jesus. त्यांनी येशूला विकलं After communion, आणि प्रभू भोजनानंतर Jesus said to Judas, येशू यहुदाला बोलला do what you want to do fast. तुला काय करायचं ते वेगाने कर Because everything was set up. कारण सर्व काय पूर्वीच व्यवस्था केली Jesus knew what Judas is going to do. येशूला माहित होतं की यहुदा काय करणार And he आहे said to Judas, आणि तो यहुदाला बोलला go and do it fast. जा वेगाने तू काय करायचं And कर after Judas sold Jesus for 30 coins आणि यहुदाने येशू ख्रिस्ताला 30 नाणे देऊन विकलं in that garden, त्या बागेमध्ये he kissed Jesus. त्यांनी येशूला चुंबन दिलं And Jesus said, आणि येशू बोलला friend. माझ्या मित्रा You know, my friend, तुम्हाला माहिती माझ्या प्रियांनो Jesus is calling Judas friend who has betrayed Jesus. येशू ख्रिस्त त्या यहुदाला मित्र म्हणून म्हणत आहे ज्यांनी त्याच्याशी धोकेबाजी केली And he's telling Peter, Satan, get thee आणि behind. तो पेत्रला म्हणताय सैताना माझ्या मागे हो Because Peter was trying to stop him going to cross. कारण पेत्र जो आहे त्या येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर जाण्यासाठी थांबवत होता And Judas was helping him to go to cross. आणि यहुदा जो आहे येशू ख्रिस्ताला मदत करत होता वधस्तंभावर जाण्यासाठी We need some Judas in our life आमच्या जीवनात काही यहुद्यांची गरज आहे who will carry our flesh on the cross. आमचा देह जो आहे ते घेऊन जातील त्या वधस्तंभावर Unless such a Judas come in our life, our flesh will not be crucified. जेव्हापर्यंत अशा प्रकारचे यहुदा आमच्या जीवनामध्ये येत नाही आमचा देह त्या वधस्तंभावर खेळला जाणार नाही And don't call them enemy, call them friend. आणि त्यांना शत्रू म्हणून बोलू नका त्यांना बोला मित्र Because of you, कारण तुझ्यामुळे today I am here. आज मी इथं आहे Joseph is saying to his brothers, योसेफ आपल्या बंधूंना म्हणत आहे because of you, तुमच्यामुळे see what you did to me, पहा तुम्ही माझ्या बरोबर कसे वागला but how God has brought me. पण पसत पहा देवाने मला आणलं And because of you, आणि तुमच्यामुळे God has brought me here. देवाने मला इथपर्यंत आणलं You know, my friend, प्रियांनो मग तुम्हाला माहिती का Jesus died and rose again from the dead. येशू मेला आणि मरणातून पुन्हा जिवंत झाला And he told Judas, friend. आणि तो यहुद्याला मित्र म्हणाला My friend, let me tell you. प्रियांनो मला तुम्हाला सांगू द्या Today, many times, आज पुष्कळशा वेळा many people, you look at them as enemy. पुष्कळशा लोकांना आपण पाहतो की ते आपले शत्रू म्हणून Because this they have done to you, this they have done to you. कारण त्यांनी असं केलं तुमच्यावर असे वागले त्यांनी They put तसं you केलं down. त्यांनी तुम्हाला खाली They टाकलं made fun of you. तुमची चेष्टा केली तुमचा अपमान They केला lied about you. ते तुमच्याबद्दल
खोटे बोलले, They spoil your त्यांनी तुमची testimony. साक्ष खराब But केली. let me tell you today, पण आज मला तुम्हाला सांगू द्या, God will bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. If you be faithful जर तुम्ही विश्वासू राहा and you follow God, आणि देवाच्या मागे चाला, God will bless you. देव तुम्हाला आशीर्वाद He'll देईल. bless you to such a way. तो तुम्हाला इतक्यापर्यंत आशीर्वाद देईल God will bless you with Manasseh. आणि देव तुम्हाला मनस्य देऊन आशीर्वाद देईल. All the sorrows will be forgotten. तुमचे सर्व अश्रू दुःख जे आहे तुम्ही विसरून टाका. Whenever Manasseh you see, those things are forgotten. जेव्हा जेव्हा मनस्य तुम्ही पाहाल तुमचे सर्व ते विचार आणि ते क्लेश आणि यातना ते विसरले जाईल. Joseph kept the name Manasseh. योसेफने आपल्या पहिल्या पुत्राचं नाव मनस्य ठेवले. God made me forget those things. देवाने त्या सर्व गोष्टींचा मला विसर No पाडला. matter what people say, God will make you forget all those things. लोक तुमच्याबद्दल काही पण बोलू द्या प्रियानो, पण देव तुम्हाला त्या लोकांच्या बोलण्याचा सर्व विसर पाडेल. Today people have hurted you. आज लोकांनी तुम्हाला दुखवलं, People have wounded you. लोकांनी तुम्हाला घायल केलं, People have troubled you. लोकांनी तुम्हाला त्रास दिला, People have thrown you. लोकांनी तुम्हाला टाकून दिलं. Don't matter. काय हरकत नाही. God will bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. God will make you forget about it. आणि देव तुम्हाला त्या सर्व गोष्टींचा विसर पाडेल. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Hallelujah. हालेलुया. Everything was happening in the life of Jesus. प्रत्येक गोष्टी जे येशूच्या जीवनामध्ये होत होत्या It was all set up. ते सर्व पूर्वीच ती सर्व रचना केली होती. It was all set up. ती पूर्वीच त्याची व्यवस्था झाली होती. Because Bible says कारण शास्त्र म्हणतं that he was the lamb of God की तो देवाचा कोकरा होता and he is supposed to be slain. आणि तो वधला जायला पाहिजे. And Bible says आणि शास्त्र म्हणतं his own people. त्याचे स्वतःचेच लोक. Because when you read in book of Exodus, you'll find out that Israel has to take that lamb. आणि निर्गमाच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इस्रायल लोकांना ते कोकरा घ्यावा It's लागला. not outsider. आणि प्रियानो बाहेरचा कुणी It नाही. is Israel हो, फक्त इस्रायल लोक who will lay hands जे हात ठेवतील and who will crucify. आणि जे खिळून टाकतील. Jesus was not crucified by outside people. येशू ख्रिस्त खिळला गेला नाही बाहेरच्या लोकांद्वारे. Jesus was crucified by his own येशू people. ख्रिस्त खिळला गेला आपल्या स्वतःच्या लोकांद्वारे. His own people stood up with him त्याच्या स्वतःचे लोक जे आहेत त्याच्या विरुद्ध उभे to राहिले crucify त्याला him. खिळण्यासाठी. My friend, let me tell you, प्रियांनो, मला तुम्हाला सांगू many द्या. times many things will happen with your own people. अनेक वेळा अनेक गोष्टी प्रियानो आपल्या स्वतःच्या लोकांद्वारे होतील. It was not outsider. आणि पहा प्रियानो बाहेरचा परकीय कोण नाही. It was not Pilate. आणि पहा पिलात सुद्धा In fact, नव्हता. Pilate also said, आणि पिलात सुद्धा असं बोलला, I don't see anything wrong in him. मी ह्याच्यामध्ये काही चूक पाहत Pilate नाही. was not willing to kill him. आणि पिलात जो आहे त्यांनी इच्छा केली त्याला मारण्याची, But it was Jews पण ते यहुदी होते who tried to kill him. ज्यांनी त्याला मारण्याचा You know, प्रयत्न my केला. friend, तुम्हाला माहिती माय प्रिया, Worst enemy is within than the out. आणि भयंकर शत्रू जो आहे प्रियानो तो आत आहे बाहेरपेक्षा. Again, I tell you, मी तुम्हाला पुन्हा सांगतो, dangerous enemy is within. आणि धोक्याचा शत्रू जो आहे तो आतच आहे. The one who betrayed Jesus was one of them, आणि प्रिया ज्यांनी येशू ख्रिस्ताला धोका दिला त्यांच्यातलाच होता. one of the disciples एक शिष्य मधला who होता was with him. जे त्याच्या बरोबर होता. Let me tell you, my friend, seed, the person who throws, it is the person whom the seed is belong to. आणि पहा प्रियांनो, जी बी जो व्यक्ती प्रियांनो टाकतो जमिनीमध्ये, प्रियांनो ती बी त्या व्यक्तीच आहे. Many times you wonder. अनेक वेळा तुम्ही विचार I करा. wonder sometimes. मी कधी कधी विचार In my करतो, life, after accepting Christ, माझ्या जीवनात येशू ख्रिस्ताला I went through a स्वीकारल्यानंतर lot. मी अनेक गोष्टीतून And many गेलो times I thought. आणि पुष्कळ वेळा मला And विचारायचा, many times I had questions. पुष्कळ वेळा मला प्रश्न Why, यायचा. Lord? का प्रभू, Why, Lord? का प्रभू? It was not outsider. हे बाहेरचं कोण The नव्हतं. enemy came from inside. शत्रू प्रियानो आलं तर आतूनच आला. And they tried to trouble from आणि inside. प्रियानो त्यांनी त्रास द्यायची सुरुवात केली आतूनच. Spoil your testimony from inside. हो, आतूनच प्रियानो तुमच्या साक्षीची खराब केली Try to throw you from inside. आणि आतूनच तुम्हाला टाकण्याचा प्रयत्न केला. And my friend, आणि माझे प्रियांनो, the question mark was till I come to know. आणि प्रश्नाचं चिन्ह जे आहे प्रियांनो अजून मला ते कळून यायचं. Even Judas, even Joseph from inside, आणि योसेफ सुद्धा प्रियांनो आतून his own brother through him. त्याच्या स्वतःच्या भावाने त्याला It's not टाकून दिलं. outside enemies. बाहेरचा कुठला शत्रू In नाही. fact, Ishmaelites saved him. आणि पाहायला गेलं प्रियांनो, इस्माईलच्या लोकांनी त्याला They वाचवलं paid the money and redeemed him. आणि त्यांनी त्याचे पैसे दिले आणि त्याला सुटका केली. My friend, let me tell you, प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या, even the Potiphar's house, पोतिफरच्या घरामध्ये सुद्धा his own people, त्याचे स्वतःची लोक whom he loved and served. ज्यांच्यावर तो प्रीती करायचा आणि त्यांची सेवा But केली this was all set up. पण हे सर्व प्रियांनो पूर्वीच व्यवस्था केली होती. God made him forget everything. आणि देवाने त्याला सर्व गोष्टींचा विसर पाडला And God blessed him आणि देवाने त्याला आशीर्वाद दिला into such an extent इतक्या हद्दीपर्यंत that he forgot
all his toil and all his father's house sorrow. की तो सर्व प्रियांनो आपल्या जीवनातले क्लेश आणि त्रास आणि यातना आपल्या पित्याच्या घरच्या सर्व गोष्टींचा प्रियांनो तो विसर पडला. Today, if you are going through anything, आज जर तुम्ही कुठल्या गोष्टीतून जात आहात, don't worry, I am a man of experience. काळजी करू नका प्रियांनो, मी अनुभवी I व्यक्ती am not आहे. speaking with my head मी knowledge. माझ्या डोक्याच्या बुद्धीने बोलत I नाही. have experienced him. मी यहोवाला जाणतो, त्याचा अनुभव I घेतला. have built my relationship with him. मी त्या यहोवा बरोबर माझं नातं I जोडलंय. have seen him. मी पाहिलंय त्याला, I have heard him. मी त्याचं ऐकलंय, I have experienced in my life. मी त्याचा अनुभव माझ्या जीवनात And I want घेतलाय. to tell you with experience. आणि आज मला अनुभवने बोलू द्या. Hey, no matter what you are going हो, through, तुम्ही कशातून जात असाल, God is able. देव समर्थ आहे. God is able. देव समर्थ आहे. God will bring you out. देव तुम्हाला बाहेर आणेल. Let me tell you, मला तुम्हाला सांगू you द्या, are the seed, तुम्ही बी and आहात God is bringing you to the आणि place. देव तुम्हाला त्याच्या जागी आणत आहे. God will bring you to that देव place. तुम्हाला त्या ठिकाणी आणत This आहे. is set up. Everything is working in setup. हे पूर्वी सर्व व्यवस्था केलेली आहे. सर्व काय होत आहे ते पूर्वी व्यवस्थाप्रमाणे होत Everything आहे. working in setup. सर्व काय पूर्व व्यवस्थाने होत Don't आहे. worry. काळजी करू Your नका. life is under the hands of तुमचं God. जीवन देवाच्या हातात आहे. Nobody can do anything to कुणी you. पण तुमचं काही करू शकणार Even the नाही. hair of your head is counted. तुमच्या डोक्याचे केस सुद्धा ते मोजून ठेवले. Jesus is your Lord. येशू तुमचा प्रभू आहे. Nothing will happen unless God allows. तुमच्या जीवनात काहीच होणार नाही जेव्हापर्यंत देव परवानगी देत. But let me tell you, पण मला तुम्हाला सांगू द्या, unless God allows, nothing happens. जेव्हापर्यंत देव होऊ देत नाही काही होत नाही. I can identify myself. मी माझ्या स्वतःची ओळख तुम्हाला You know, सांगू many शकतो. times when I see this, I can identify. तुम्हाला माहिती प्रियांनो, अनेक वेळा जेव्हा मी हे सर्व पाहतो मी माझे स्वतःची ओळख करू शकतो. Age of 17, वयाच्या 17 वर्षी Joseph Yo- was thrown from his father's house. योसेफला आपल्या बापाच्या घरातून बाहेर टाकण्यात आलं And he was sold. आणि त्याला विकण्यात आलं And he was taken away as a slave. आणि त्याला गुलाम म्हणून घेऊन जाण्यात आलं. Age of 17, वयाच्या 17 वर्षी from my family, माझ्या कुटुंबातून I was thrown out. मला बाहेर टाकण्यात My आलं. father was a very rich man. माझे वडील खूपच श्रीमंत माणूस होते. Silver and gold shops, सोने रुपयाची दुकानं होती the company of the saris, आणि साड्यांच्या कंपन्या सुद्धा होत्या. Motiwala we call. मोतीवाला आम्हाला बोलण्यात आलं But we होतं. were thrown, पण आम्हाला बाहेर टाकण्यात put आलं. so many blame. अनेक प्रकारचे आरोप टाकले And they said it's not good. आणि ते म्हणाले हा काय चांगला नाही. And they threw. आणि त्यांनी मला टाकून दिलं. Thrown us on the आणि road. रस्त्यावरती टाकून दिलं. Angry man, आणि रागिष्ट मनुष्य angry young man, आणि तरुण रागिष्ट मनुष्य, all the evil thoughts, सर्व वाईट विचार always thinking of taking आणि revenge. नेहमी त्या लोकांचा बदला घेण्याचा विचार. As a 17 years old, 17 वर्षाचं वय thinking of taking revenge. विचार करतोय त्या वयामध्ये बदला घेण्याचा. But let me tell you, पण मला तुम्हाला सांगू age द्या, of 21, वयाच्या 21 where वर्षी God appeared to me जेव्हा देव मला प्रकट झाला in the garden, त्या बागेमध्ये दर्शन And I दिलं. said, आणि मी म्हणालो now God will say, आता देव म्हणेल I'm with you. मी तुझ्या बरोबर आहे. Both of us will take the revenge. आपण दोघे मिळून आता बदला घेऊ. But God says, पण देव म्हणाला forgive them. त्यांना क्षमा कर. I was crying. मी रडत होतो. I said, God, how can I मी forgive देवा them? कसं मी त्यांना क्षमा You know करू. what they have done to me. तुला माहितीये त्यांनी माझ्याशी Lord, I कसे have वागले. slept on the road. प्रभू मी रस्त्यावरती झोपलो. Lord, I was in trouble. प्रभू मी त्रासात होतो. Lord, प्रभू they took away everything from त्यांनी me. आमच्यातून सर्व काही हिसकून घेतलं. You know what state I went through. तुला माहितीये कुठल्या अवस्थेतून मी गेलो. Places to places I moved. वेगवेगळ्या ठिकाणी मी गेलो. Lord, I had to eat the leaves of the tree. प्रभू मला तर अशी वेळ आली की झाडाचे पानं मला खावं I had to लागली. take the paper, dip in the water and eat. कागद घेऊन मला पाण्यामध्ये बुडून Yeah. खायची वेळ आली होती. I had to go through those places. त्या सर्व गोष्टीतून मला जावं लागलं. And God, you know what I went through. आणि देवा तुला माहितीये मी कशा I कशातून was गेलो. searching for you everywhere मी तुला सर्व ठिकाणी शोधत to होतो take the revenge with them. की त्यांचा बदला मी घ्यावा म्हणून. And I say, God, आणि मी म्हणाल देवा today you are telling me to forgive आज तू them. मला सांगतोयस की त्यांना तू क्षमा कर. Forgive them. त्यांना क्षमा कर. And God says, आणि देव म्हणाला it was all set up. हे सर्व काय पूर्वीच व्यवस्था I केली tell होती. you the truth today. मी तुम्हाला आज सत्य In सांगतो. that garden, त्या बागेत Jesus said, येशू म्हणाला if this wouldn't have happened, जर हे सर्व घडलं नसतं today you wouldn't have seek me. तर आज तू माझा शोध केला नसता. You wouldn't have seek me. तू माझा शोध केला And that is नसता. true. आणि ते सत्य आहे. Because of all these things, I began to seek God. आणि या सर्व गोष्टींमुळे मी देवाचा शोध करू लागलो. I say, God, where are you? मी म्हणालो हे देवा तू कुठे आहे? But that was true. पण ते सत्य आहे. If I wouldn't have gone through जर that, मी त्याच्यातून जर गेलो नसतो today I wouldn't have met the great I am. आज मी जो महान आहे त्याची माझी भेट I झाली don't know नसती. where my life would have been. मला माहित नाही की माझं जीवन कुठं असलं असतं. My life is blessed life. माझं जीवन आशीर्वादित It जीवन is आहे. not silver and gold, it is God. हो प्रियांनो सोने रुपये नाही पण तो देव. My God, हो माझ्या देवा so blessed man, किती आशीर्वादित व्यक्ती. met the great God. हो जो महान आहे त्याची भेट झाली. And you know,
After that, आणि तुम्हाला माहिती त्याच्यानंतर my life was changed. माझं जीवन बदलून I गेलं. forgive them. मी त्यांना क्षमा केली, I loved them. मी त्यांच्यावर प्रीती केली. They came to me afterwards. ते माझ्याकडे नंतर आले And I forgive them. आणि मी त्यांना क्षमा केली, I loved them. मी त्यांच्यावर प्रीती केली. You know, I helped them. तुम्हाला माहिती मी त्यांना मदत केली. Many of them came to me. त्यांच्यातून पुष्कळ माझ्याकडे आले And I helped them. आणि मी त्यांना मदत केली. No revenge. कुठला बदला I नाही. said, what you did to me. आणि मी म्हणालो तुम्ही माझ्या बरोबर काय केलं, Thank you. धन्यवाद. God has brought good out of it. देवाने त्याच्यातून माझ्या जीवनात चांगलं केलं. I'm so blessed out of मी it. त्याच्यातून इतका आशीर्वादित झालो. Second place. दुसऱ्या ठिकाणी After that, त्याच्यानंतर I was in charismatic group. मी कॅरिस्मॅटिक ग्रुप मध्ये 3.5 years I was there. 3.5 वर्ष मी तिथं होतो I was acquainted with Holy आणि Spirit. पवित्र आत्म्याबरोबर प्रियानो माझी निकटता झाली. But then पण नंतर the word of God was not there. देवाचं वचन नव्हतं. God led me to Pentecostal church. देवाने मला पेंटिकॉस्टल चर्च मध्ये मार्गदर्शन After केलं. 3.5 years, 3.5 I वर्षानंतर went to Pentecostal मी church. पेंटिकॉस्टल चर्च मध्ये गेलो. Praise God. प्रभूची स्तुती असो. Good Pentecostal आणि church. चांगली पेंटिकॉस्टल मंडळी, Blessed church. आशीर्वादित I मंडळी, grew there मी तिथं वाढलो as a member, मेंबर म्हणून as a youth leader, आणि युथ लीडर as a म्हणून deacon, आणि तिथं डिकन as an म्हणून assistant pastor, आणि पियानो सहाय्यक पाळक म्हणून as a pastor. आणि पाळक I म्हणून lived for 3.5 years in that आणि church. त्या चर्च मध्ये 3.5 वर्ष मी राहिलो. My God, it was a blessed हो, church. मी तुम्हाला सांगतो आशीर्वादित ती मंडळी होती. I never wanted to come out of that आणि church. कधीच मी इच्छा केली नाही की त्या चर्च मधून बाहेर I जावं. was like Joseph. मी त्या योसेफ सारखं I होतो. love people. मी लोकांना प्रीती I करायचो don't like to leave people. आणि मला लोकांना सोडणं कधीच आवडत And नाही. let me tell you, आणि मला तुम्हाला सांगू द्या, God used me mightily over there. देवाने त्या ठिकाणी माझा महान उपयोग I केला. thought that's my future. मी मला वाटलं हेच माझं भविष्य But आहे. no, friend. पण नाही माझ्या You प्रिया, are the seed. तुम्ही ती बी आहात. God has to take you to that place. देवाला तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन You जायचं. may not know. तुम्हाला माहित नाही. Suddenly something happened. अचानक काहीतरी घडलं I was out of the church. आणि तिथं घडलं की मंडळीच्या बाहेर निघाल. Nobody knows what was happening. पुन्हा कळालं नाही की काय झालंय. Everybody was speaking. सर्वजण बोलू लागले. Nobody knows कुणालाच माहित what नाही was happening. काय होत आहे. It is like Tower of Babel. आणि जसं प्रियानो ते बाबेलचं बुरुज, There nobody understood the आणि language. तिथं कुणालाही आपली आपली भाषा समजली And नाही. let me tell you, my आणि friend, मला तुम्हाला सांगू द्या, I was out of it. मी त्या मंडळीतून बाहेर पडलो Put so much of blame. आणि अनेक प्रकारचे आरोप टाकले. You know, I love my pastor's तुम्हाला family. माहिती माझ्या पास्टरच्या कुटुंबावरती मी खूप प्रेम They were करायचो. so blessed. इतका आशीर्वादित They blessed me so much. त्यांनी मला खूप आशीर्वादित I केलं. was out of the मी church. त्या चर्चच्या बाहेर झालो. So many blames were put on me. पुष्कळचे आरोप माझ्यावर टाकण्यात आले. Some of the people, काही लोक they tried to take advantage of it. त्यांनी माझा त्यातून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न It will केला always happen. आणि हे नेहमी होणार. Many times I thought they were Judas. पुष्कळशा वेळा मला वाटलं की ते यहूदा आहे, Until the time I come to place today. जेव्हापर्यंत आज मी त्या जागी आलोय. And I know आणि मला माहिती they were not Judas. They were the one who was sowing the की seed. ते यहूदा नाही, पण तेच ते आहेत जे बी पेरत होते. They were my friend. ते माझे मित्र They होते. helped me त्यांनी मला मदत केली to get out of those की places. त्या ठिकाणीतून बाहेर निघण्यासाठी. Otherwise, I wouldn't have never come out. नाहीतर मी त्या ठिकाणीतून बाहेर पडलोच नसतो. God has a different way of working. देवाकडे जे आहेत वेगळ्या प्रकारचे मार्ग आहेत काम करण्यासाठी. Many years I was out. अनेक वर्ष मी बाहेर I होतो. was like, after quarter of my ministry, आणि जेव्हा after 7 years of my आणि ministry, 7 वर्षाची सेवेनंतर I was माझी, back on the street. आणि पुन्हा मी रस्त्यावरती आलो And I was wondering, आणि विचार करू what is लागलो the purpose? काय उद्देश आहे Where my आता? life is? माझं जीवन आता What's कुठे gonna आहे? happen? आता काय And होणार. let me tell you, my आणि मला friend, तुम्हाला सांगू द्या प्रिया, God began to speak to me. देव माझ्याशी बोलू God लागला. began to reveal to me. देव मला प्रकट करू And लागला slowly, आणि slowly, हळूहळू God started blessing. देव मला आशीर्वाद देऊ लागला. Like Joseph, जसं योसेफ in the age of 17, 17 वर्षाच्या वयात he was out of his father's तो आपल्या house. आपल्या वडिलांच्या घरातून बाहेर पडला Age of 30, आणि 30 वर्षावी he was in that robe, आणि तो त्या प्रियानो the God's robe that came to him through his call. आणि पहा त्याच्या पाचनाच्या द्वारे प्रियानो तो देवाच्या कार्यामध्ये आला. 17, 17 I वर्ष was thrown out of my father's house. मला वडिलांच्या घरातून जे आहे मला बाहेर टाकण्यात आलं Age of 30, आणि 30 वर्षाच्या वयात I became pastor. मी पास्टर झालो. God helped me to enter into my call. देवाने मला मदत केली की माझ्या पाचरणामध्ये प्रवेश And करण्यासाठी. today, 30 years, आणि आज 30 वर्ष I am taking care of this church. मी या मंडळीची सर्व देखभाल करत 30 आहे. years. 30 My वर्ष. friend, let me tell you, माझ्या प्रियानो मला सांगू द्या, there are people who told me, लोक असे होते की जे मला बोलले you can never serve the Lord in Pune. आणि पुण्यामध्ये तू कधीच प्रभूची सेवा करणारच नाही. Some corners, some villages, आणि कुठेतरी कानोकोपऱ्यात कुठल्या तरी खेडेगावात people will listen. लोक ऐकतील. But let me tell you, my पण मला friend, तुम्हाला सांगू द्या प्रियानो, 30 years 30 वर्ष I have served in Pune. मी पुण्यामध्ये सेवा केली The heart of Pune, आणि पुण्याचं हृदय I have served. मी पूर्ण सेवा केली आहे.
My friend, माझ्या प्रियांनो, I have been blessed. मी आशीर्वादित झालो. I don't know about others, मला दुसऱ्यांबद्दल नाही but माहित, I know God made me पण stand. मला माहितीये देवाने मला उभं केलं. And today, आणि आज we have church in Pune, आज पुण्यामध्ये आमची स्वतःची मंडळी all आहे. around people. सर्व लोक. But let me tell पण you, मला तुम्हाला सांगू it द्या, was a setup. हे सर्व पूर्वी व्यवस्था करण्यात आली. They are not your enemies, they are your ते friends. तुमचे शत्रू नाही, पण ते तुमचे मित्र आहेत. Pray for them. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. Pray God would always help them. प्रार्थना करा, देव त्यांना नेहमी आशीर्वाद देईल. Joseph got son. योसेफला मुलगा झाला He kept name Manasseh. आणि त्यांनी त्या मुलाचं नाव मनस्य He ठेवलं. said, तो म्हणाला, in exchange of what has happened to me, God has blessed me to such a way that God made me forget all those आणि things. माझ्या जीवनामध्ये जे काय झालं त्याच्या बदलेमध्ये देवाने माझ्या जीवनात इतक्या प्रकाराने कार्य केलं की त्यांनी मला आशीर्वादित केलं. God made me forget. देवाने मला विसर पाडून टाकला. My friend, माझ्या प्रियांनो, today many people come to me, आज पुष्कळ लोक माझ्याकडे येतात. even from that church and from that group, चर्च मधून सुद्धा त्या ग्रुप मधून even सुद्धा from my family. माझ्या कुटुंबाच्या लोकांमधून I सुद्धा bless everybody. मी सर्वांना आशीर्वाद देतो. Many come repenting. पुष्कळ लोक पश्चाताप करून येतात. Many come saying, please forgive us. पुष्कळ लोक येऊन म्हणतात आम्हाला क्षमा करा. Many come in need. पुष्कळ लोक गरजेत येतात. I help them. मी त्यांना मदत I करतो. bless them. मी त्यांना आशीर्वाद I देतो. say, no, no, no. मी म्हणाल नाही नाही नाही, You're my friend. तुम्ही माझे मित्र आहात. You have helped me to come where I am तुम्ही today. मला मदत केली त्या ठिकाणी येण्यासाठी जिथं आज मी आहे. Forget about everything. बाकीच्या सर्व गोष्टी विसरून What they जा. have done to you. ते तुमच्याबरोबर काय केलं, What they have done to त्यांनी you. तुमच्याशी काय केलं, God will take care. देव काळजी घे. He'll make you forget everything. आणि देव तुम्हाला सर्व त्या गोष्टींबद्दल विसर पाडेल. Unless you forget, जेव्हापर्यंत तुम्ही विसरत नाही, you will not be in peace. तुम्ही कधी शांतीत नसणार. Let God help you to forget people. देवाने प्रियांनो तुम्हाला मदत करो त्या लोकांना विसर पडण्यासाठी. Unforgiveness is the evil spirit. न क्षमा करणं हे वाईट दुष्ट आत्मा आहे. Unless you forget, जेव्हापर्यंत तुम्ही विसरत नाही, God will not help you. देव तुम्हाला मदत करणार नाही. Let God help you देवाने तुम्हाला मदत करो to forget all the की enemies, तुमचे सर्व शत्रू जे आहेत त्यांचा तुम्ही विसर पाडावा. to forget all your friends. तुमचे सर्व मित्र जे आहेत त्यांना तुम्ही विसरून Today, जावा. unforgiveness is the evil spirit. आज न क्षमा करणं हे जे आहे दुष्ट आत्मा आहे. It can cause you sin, it can cause you sickness, ते तुम्हाला पाप करायला लावू शकतं, तुम्हाला आजारात पाडू शकतं, it can cause you damage your life. तुमच्या जीवनाची हानी करू शकतं. Forgive them, त्यांना क्षमा करा, release them. त्यांना मोकळं करा. Don't hold them in the cage of your heart. हो, तुमच्या हृदयाच्या त्या पिंजऱ्यामध्ये त्यांना धरून ठेवू नका. And as long as they are in that cage of your heart, आणि जेव्हा- it will always trouble you. आणि जेव्हापर्यंत ते तुमच्या हृदयाच्या पिंजऱ्यामध्ये असतील नेहमी तुम्हाला त्रास असणार. Release them, त्यांना सोडून टाका and God will bless you. आणि देव तुम्हाला आशीर्वाद देईल. Ask God bless them. देवाला प्रार्थना करा, देवा त्यांना आशीर्वादित करा. God bless them. देवा त्यांना आशीर्वादित You करा. know, God told Job, तुम्हाला माहिती, देव योबला बोलला, pray for your 3 friends तुझ्या 3 मित्रांसाठी प्रार्थना कर, so they can be blessed. तर ज्यांनी की ते आशीर्वादित You know, होतील. many times तुम्हाला माहिती, पुष्कळ वेळा your prayer can give them the blessing. तुमची प्रार्थना त्यांना आशीर्वाद देऊ शकते. You got to pray for them. त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करायची. Number 2, Bible says, दुसरी गोष्ट शास्त्र म्हणतं, God blessed him with the second child. आणि देवाने त्याला दुसरं मूल देऊन आशीर्वादित When केलं. you forget, जेव्हा तुम्ही विसरून जाल, when you forgive those people, जेव्हा तुम्ही लोकांना क्षमा कराल, the blessings of God start flowing in you. देवाचे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये वाहू लागतात. Once again, I tell you, पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, when you forgive, जेव्हा तुम्ही क्षमा कराल, God blessing starts flowing in you. देवाचे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये वाहू लागतात. You know, तुम्हाला माहिती का, there was a person, एक व्यक्ती होता and I could not forgive this person. आणि या व्यक्तीला मी क्षमा करू शकलो नाही. He was hurting me so तो much, मला खूपच दुखवत होता and I didn't trouble him. आणि मी त्याला कुठला त्रास दिला But what नाही. he had done, पण देव माझ्याशी काय वागला, I used to very upset. मला खूपच संताप आला. I used to go and tell people. मी लोकांना जाऊन When सांगायचं, people used to ask me, जेव्हा लोक मला I विचारायचे, used to tell the truth. मी सत्य It सांगायचं used to hurt me. की त्याच्यात मला दुखापत झाली होती. One day I was listening एक दिवस मी ऐकत one होतो message, एक संदेश, and this message he says आणि या संदेशात तो म्हणतो that you need to go and ask forgiveness. की तुम्ही जाऊन क्षमा मागायची गरज आहे. Unless you ask forgiveness, जेव्हापर्यंत तुम्ही क्षमा मागत नाही, what they have done to you, तुमच्याबरोबर ते कसे वागले that doesn't matter. God will look after. त्याच्याने काय फरक पडणार नाही. देव त्याची सर्व काळजी घे. But what you have done, पण तू काय केलंयस, go and ask forgiveness. त्यांना जाऊन त्याबद्दल क्षमा माग. My God, Oh. these days there's very forgiveness in Christianity. आणि या दिवसांमध्ये प्रियांनो, ख्रिस्तीपणामध्ये प्रियांनो, क्षमाचा विषय जो आहे, Repentance and
Forgiveness is totally different. आणि पहा, पश्चाताप करणं आणि क्षमा करणं हे दोन्ही वेगळे आहेत. In spite of Joseph's brothers आणि योसेफचे भाव repenting, आणि पश्चाताप करायच्या ऐवजी they will tell Joseph, आणि ते योसेफला सांगले, you must forgive, तू क्षमा करायला पाहिजे, you must love. तू प्रीती You करायला know, my पाहिजे. friend, तुम्हाला माहिती माझ्या प्रियानो, Today, instead of they forgetting, आणि instead of they repenting, आणि प्रियानो त्यांनी पश्चाताप न करण्याच्या ऐवजी they want you to repent. आणि त्यांना पाहिजे की तुम्ही पश्चाताप करा. They will slap you and they'll say you need to forgive. तोंडावर त्यांनी ते तुम्हाला मारतील आणि ते म्हणतील की तू क्षमा करायला If you पाहिजे. don't forgive, Satan will come. जर तू क्षमा केली नाही तर सैतान प्रवेश करेल. But they will not repent. पण ते पश्चाताप करणार They will नाही. not ask for ते forgiveness. तुम्हाला क्षमा मागणार नाही. Today, strange forgiveness. आज प्रियांनो, क्षमाबद्दल प्रियांनो खूपच विचित्र आहे. My friend, माझे प्रियांनो, if you have hurted somebody, go and tell them, please forgive जर me. तुम्ही कुणाला दुखवलं आहे त्यांच्याकडे जा आणि त्यांना सांगा मला तू क्षमा कर. Don't go and tell them, त्यांना जाऊन सांगू नका I forgive you for what you did to me. मी तुला क्षमा करतो तू जे काय माझ्याशी वागला त्याबद्दल. He'll tell you, तो तुम्हाला म्हणेल first you know what you have done to me. पहिलं तू जाणून घे की तू माझ्याबरोबर काय केलं. No, my friend, I have seen many people like नाही that. माझ्या प्रियांनो, मी तशा प्रकारचे पुष्कळ लोक पाहिले. Don't go on saying that I forgive you. आणि सांगत सुटू नका मी तुला क्षमा करतो. You forgive in your heart तुम्ही तुमच्या हृदयामध्ये त्यांना क्षमा करा and let them come to you. आणि त्यांनी तुमच्याकडे येऊ द्या. Let them come to you. त्यांनी तुमच्याकडे येऊ द्या. Don't go out saying, आणि सांगत सुटू नका I forgive you. मी तुला क्षमा करतोय. No, my friend. नाही माझ्या I प्रिया, never went to that person मी त्या व्यक्तीकडे गेलो नाही to tell them I forgive you त्यांना सांगण्यासाठी मी तुला क्षमा for करतोय what you have done to की me. तू माझ्याशी काय केलं When I त्याबद्दल. heard this message आणि जेव्हा मी हा संदेश ऐकला that this person said, की हा व्यक्ती म्हणाला, he said, तो म्हणाला he's from Australia, तो ऑस्ट्रेलिया मधून आहे and he said, आणि तो I म्हणाला was going through a very bad मी time. खूपच कठीण परिस्थितीत जात होतो I had a ministry, but I had no call. आणि माझ्याकडे सेवा होती पण मला पाचारण नव्हतं. I did not know what to do. मला समजत होतं काय I was करावं applying so many आणि places. खूप ठिकाणी जे आहेत मी अर्ज केला होता. One day he said, एक दिवस तो he was म्हणाला, praying, तो प्रार्थना करत and होता God said to him, आणि देव त्याला बोलला, go to your leader तुझ्या पुढारीकडे जा and ask him for आणि forgiveness. त्याला तू क्षमा माग. He said, God, तो म्हणाला, देवा you know what that leader has done तुला to me? माहितीये की त्या लीडरनी माझ्या बरोबर काय काय केलं. Lord says, देव म्हणाला, what he has done to तो you, तुझ्या बरोबर काय त्यांनी केलं he is accountable. आणि त्याला हिशोब द्यावा लागेल. But you ask forgiveness, for you have spoiled even his पण तू testimony. त्याच्याकडे जाऊन तू क्षमा माग कारण त्याची साक्ष तू खराब केलीयस. He said, okay, God. तो म्हणाला, देवा ठीक आहे. He went तो गेला and he went to that leader. आणि त्या लीडरकडे गेला. He knocked the door. त्या दाराला त्यांनी खटखटलं. That leader angrily opened the door. त्या लीडरने रागाने दार उघडलं He said, please forgive me. आणि त्यांनी सांगितलं क्षमा मागतो तुम्हाला. Ask for forgiveness. मी तुम्हाला क्षमा मागतो. He said, because I have spoken against you. आणि तो म्हणाला की कारण मी तुमच्या विरुद्ध बोललो. And that leader hugged him आणि त्या लीडरने त्याला आलिंगन केलं and he sent him back. आणि त्याला पुन्हा पाठवून He दिलं. said, when I went back आणि तो म्हणाला जेव्हा मी निघून आलो and I gave one application आणि एक अर्ज मी ठिकाणी केला into one of the church, एका चर्च मध्ये. he said, तो म्हणाला the church was of 700 people. आणि ते चर्च जे आहे 700 लोकांच्या मंडळीचं He होतं. said, I had given this application many days before आणि तो म्हणाला की हाच अर्ज आहे अनेक दिवसापूर्वी मी केला and I होता was rejected many times. आणि अनेक वेळा जे आहे ते रद्द करण्यात आलं. Next very day, आणि अगदी दुसऱ्याच दिवशी he said, God heal me first from his skin problem. आणि तो म्हणाला की देवाने पहिलं माझा ते चर्माचा त्रास होता त्याच्यातून आरोग्य दिलं. And number two, आणि दुसरी गोष्ट he said the church called him आणि तो म्हणाला की त्या मंडळीने त्या चर्चने त्याला बोलावलं and chose him as a pastor. आणि त्याची निवड केली त्या चर्चचा पाळक Today म्हणून. in Australia, he is a pastor of 700 members. आज ऑस्ट्रेलियामध्ये प्रियानो तो एका चर्चचा पास्टर आहे. 700 मेंबर्स त्या चर्चमध्ये. When I heard that, जेव्हा मी हे ऐकलं I prayed. मी प्रार्थना केली. I said, Lord, मी म्हणालो हे प्रभू what are you trying to tell me? तू मला सांगण्याचा काय प्रयत्न करतोय. God says, देव म्हणाला you got to go and ask forgiveness from that तुला person. त्याच्याकडे जाऊन क्षमा मागण्याची गरज आहे. What he has done, तो तुझ्या बरोबर काय केलं forget about it. ते विसरून जा. That is their part. ते त्यांचा भाग आहे. You have spoiled. पण तू खराबी You केली. spoke against them. तू too. त्याच्या विरुद्ध बोलला. You go and ask तू forgiveness. जा आणि त्यांना क्षमा माग. I went all the way मी प्रियानो गेलो तिथं where सर I would never even step on the door. की त्या दारापाशी मी कधीच आहे गेलो नव्हतो. आज I त्यावेळी went गेलो. all the way. मी तिथं गेलो. That person was shocked तो to see me. त्या व्यक्तीला मला पाहून त्या व्यक्तीने मला पाहून त्याला धक्का He बसला said, why have you come? आणि तो म्हणाला तुम्ही का इथं You आला? need something? तुम्हाला काय हवंय? I said, no. मी म्हणाल नाही. God has blessed me everything. देवाने मला सर्व गोष्टीने आशीर्वादित God केलं. has blessed me with good wife. देवाने मला उत्तम पत्नी दिली, God has आशीर्वादित blessed me केले. with good children. देवाने मला उत्तम लेकरं देऊन God आशीर्वादित blessed me केले. with good church. देवाने मला उत्तम मंडळी देऊन said, आशीर्वादित "What do केले. you want?" आणि तो म्हणाला तुम्हाला मग काय हवंय? I said, forgiveness from you. आणि मी त्यांना सांगितलं की तुमच्याकडून मला क्षमा हवी आहे.
forgiveness from you तुमच्याकडून मला क्षमा हवी आहे. because I have spoken against you. कारण मी तुमच्या विरुद्ध बोललो I spoke truth, आणि मी सत्य बोललो, but it was uncovering you. पण पण ते तुम्हाला तुमचं उघडकीच मी केलं. I say ask for forgiveness. आणि मी त्यांना म्हणालो की मी तुम्हाला क्षमा मागतो. He caught me. त्यांनी मला आलिंगन He केलं, hugged me. त्यांनी मला मिठी मारली, He cried. ते रडले. He said, I forgive you. ते म्हणाले मी तुला क्षमा करतो And I pray for peace over you. आणि मी तुझ्यावरती शांती यावी म्हणून प्रार्थना करतो. And we made peace. आणि आमच्या दोघांमध्ये शांती रचना झाली And I came back from there. आणि तिथून मी निघून आलो. And my friend, let me tell you, आणि माझ्या प्रियानो मला from तुम्हाला next सांगू द्या, very moment, अगदी दुसऱ्या क्षणात God started blessing me. देव प्रियानो मला आशीर्वाद देऊ लागला, Started blessing me. मला तो आशीर्वादित करू And let लागला. me tell you, my आणि friend, मला तुम्हाला सांगू द्या He प्रिया, blessed me so much. त्यांनी मला इतका आशीर्वादित केलं All those places सर्व त्या ठिकाणी, where it was not working, आणि जिथं काम होत नव्हतं God started working. देव त्या ठिकाणी कार्याची सुरुवात केली. Number first, पहिली गोष्ट Manasseh, मनसे, God will make you forgive them. आणि देव जो आहे त्याला क्षमा करायला लावेल. And number two, आणि दुसरी गोष्ट Ephraim. एफ्राहम. Ephraim means एफ्राहीम म्हणजे God will make you fruitful. आणि आणि देव जो आहे तुम्हाला फलद्रूप करेल. God will make you fruitful in suffering land. आणि देव तुम्हाला फलद्रूप करेल त्या त्रासदायक त्या भूमीवरती. Today, let me tell you, आज मला तुम्हाला सांगू द्या, carry these two children for you. या दोन लेकर तुमच्या When you साठी घ्या. forgive people, जेव्हा तुम्ही लोकांना क्षमा कराल God will make you fruitful. देव तुम्हाला फळद्रूप करेल. My friend, माझ्या प्रियांनो, today many people think, आज पुष्कळ लोकांना असं you know, वाटतं, many people think तुम्हाला माहिती पुष्कळ लोकांना वाटतं that I am against them. की मी त्यांच्या विरुद्ध आहे. I'm not against anybody. मी कुणाही विरुद्ध I नाही. pray for them. मी त्यांच्यासाठी I प्रार्थना pray for करतो. their family. मी त्यांच्या कुटुंबासाठी I प्रार्थना pray करतो. for the children. मी त्यांच्या I लेकरांसाठी pray प्रार्थना that God may prosper every मी person. प्रार्थना करतो की देव प्रत्येक व्यक्तींना समृद्धीने We भरो. are not here आम्ही इथे नाही to आहोत be against brothers. की भावांच्या विरुद्ध असण्यासाठी. Every pastor, प्रत्येक पाळ, every church, प्रत्येक मंडळी I pray for them. मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. Every Christian, प्रत्येक ख्रिस्ती I pray for them. मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. Because we need to uphold one another before the throne room of grace. कारण प्रियांनो त्या कृपेच्या सिंहासनासमोर आपण सर्व एकत्र मिळून जे आहे ते उभं राहायचंय. May God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद दो. May God prosper you. देवाने तुम्हाला समृद्धीने May भरो. you be strengthened. तुम्ही प्रियांनो सामर्थ्यवान राहो. May you forget those people. तुम्ही त्या लोकांना प्रियांनो I want विसरू to नका. tell you today, आज मला तुम्हाला सांगू if द्या, anybody has hurted you, जर कुणी पण तुम्हाला दुखवलं are आहे, you crying? तुम्ही रडत आहात Are you troubled? का, तुम्ही त्रासलेला आहात, Let me tell you, my मला friend, तुम्हाला सांगू द्या प्रिया, release them today त्यांना आज मोकळ from करा the cage of your heart. तुमच्या हृदयाच्या त्या पिंजऱ्यांतून. Don't remember them. आणि त्यांची आठवण करू Don't नका. keep the list of anybody's sin. हो, कुणाच्याही व्यक्तीचं पापाची यादी तुमच्याकडे ठेवू To नका uncover them. की त्यांना उघडकीस Just forgive करण्यासाठी. them as God has forgiven फक्त you. त्यांना क्षमा करा प्रियानो, जसं देवाने तुम्हाला Bless क्षमा them as केली. God has blessed त्यांना you. आशीर्वादित करा जसं देवाने तुम्हाला And आशीर्वादित as you केले. forgive them, आणि जसं तुम्ही त्यांना क्षमा कराल, you will be fruitful in suffering land. हो प्रियानो, त्या त्रासदायक भूमीवरती तुम्ही फलद्रूप असणार. God made him fruitful in suffering आणि land. देवाने त्याला फलद्रूप केलं प्रियानो तशा त्या भूमीवरती. And you shall be. आणि तुम्ही असे असणार. Hallelujah. Hallelujah. God will bless you with all the देव blessings. तुम्हाला सर्व आशीर्वादाने भरून टाकेल. No matter how much people try to do against लोक you. तुमच्या विरुद्ध काही पण करण्याचा प्रयत्न My करू द्या. friend, let me tell you, माझ्या प्रियानो, मला तुम्हाला सांगू I'm द्या, 40 years serving the Lord. मी 40 वर्ष प्रभूची सेवा करत I have आहे. seen many trouble, मी पुष्कळ त्रास, many ups and downs. पुष्कळचे कालची वरची I परिस्थिती have seen पाहिली. the joy of salvation has kept me मी surviving. पाहिलं प्रियांनो की तारणाच्या आनंदाने आजपर्यंत मला टिकून People ठेवले. try to stop my ministry. लोकांनी माझ्या सेवा करायचं कार्य People try to थांबवण्याचा stop प्रयत्न. me from the places. लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी मला थांबवण्याचा प्रयत्न केला. All they did. सर्व प्रियांनो, But let me tell you, पण मला तुम्हाला सांगू द्या, God देव is your Ephraim. देव तुमचा एफ्राईम आहे. He is your blesser. तो तुमचा आशीर्वाद देणार He आहे. will bless you. तो तुम्हाला आशीर्वाद I देईल. want you to forgive people. मला पाहिजे की तुम्ही लोकांना क्षमा I करो. want you to pray. मला पाहिजे की तुम्ही प्रार्थना करो. May God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद दो. Hallelujah. हालेलुया. Your sorrow will turn into joy. तुमचे अश्रू आनंदात बदलतील. God will lift you higher. देव तुम्हाला उंच करेल. In the midst of my enemies, He has prepared a table माझ्या for me. शत्रूच्या मध्य ठिकाणी त्यांनी माझ्यासाठी मेज तयार And केला God will bless you with all the आणि blessings. देव तुम्हाला सर्व आशीर्वादाने भरून टाकेल. Let us look to God. चला यावेळी आपल्या देवाकडे पाहूया. Let us look to God. आपल्या देवाकडे आपण As पाहूया. every eyes are closed, प्रत्येक डोळे बंद is असतात. there anyone who has hurted you असा कोण आहे का ज्यांनी तुम्हाला दुखवलंय and you have not forgiven? आणि तुम्ही त्या व्यक्तीला क्षमा केली नाही? Or you are speaking against somebody? का तुम्ही कुणाच्या विरुद्ध बोलत आहात? It may be truth, कदाचित ते खरं असेल, but you are uncovering that person. पण तुम्ही त्या व्यक्तीला उघडकीस करत आहात. Ask for forgiveness. क्षमा मागा. Let God bless you. देवाने तुम्हाला आशीर्वाद देऊ. Like Joseph, जसं ते योसेफ, God will make you forget
देव तुम्हाला विसर पाडेल. All that you are going through and all the Father's house trouble. सर्व त्या क्लेशातून आणि सर्व त्या त्रासातून आणि सर्व त्या दुःखातून आणि तुमच्या पित्याच्या घरातल्या सर्व विषयातून And from today, आणि आजपासून decided when you look at them, आणि निश्चय करा की जेव्हा तुम्ही त्यांना पाहाल you will smile and you will bless them. तुम्ही आनंदाचा चेहरा करून त्यांना आशीर्वाद द्या No regret आणि कुठला पस्तावा नाही because you are seed. कारण तुम्ही बी आहात. Thank God देवाला धन्यवाद द्या that they threw you. की त्यांनी तुम्हाला टाकून दिले. Thank God देवाला that धन्यवाद they द्या did not help you. की पहा त्यांनी मदत Thank केली God. नाही. धन्यवाद द्या For what has happened in your की life. तुमच्या जीवनात जे काही घडलंय Today God bless you. आज देव तुम्हाला आशीर्वाद दो. Ask God today. आज देवाकडे As सांगा. every eyes are closed, प्रत्येक डोळे बंद I असताना want you to pray, माझी इच्छा आहे की तुम्ही प्रार्थना करो seek your mind आणि तुमच्या मनाचा शोध करो and find out, आणि शोधा is there anybody that you have prison in your heart? असा कोण आहे का ज्याला तुम्ही तुरुंगवासच्या अवस्थेत तुमच्या हृदयात ठेवलं आहे. Release them today. आज त्यांना मोकळं Say, करा. Father, I release. सोडून टाका आणि त्यांना सांगा पित्या मी त्यांना सोडून टाकतो. No revenge, कुठला बदला नाही, no trouble. कुठलाही त्रास नाही. I release them मी त्यांना मोकळं करतो and I pray for them. आणि मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो And forgive me आणि मला क्षमा कर for keeping the spirit of unforgiveness. की न क्षमा करण्याचा आत्मा माझ्यात मी ठेवला. I pray, मी माझी प्रार्थना आहे release them, Lord, त्यांना प्रभू तू मोकळं कर and bless them, Lord. आणि त्यांना आशीर्वादित कर देवा. Bless them, Lord. त्यांना आशीर्वादित कर, Bless them, Lord. त्यांना आशीर्वादित कर, Bless them, Lord. त्यांना आशीर्वादित कर. Father, in Jesus' name, person is praying. जसं प्रत्येक व्यक्ती प्रार्थना करत I आहे, pray, Master, माझी प्रार्थना आहे प्रभू. let there be a Manasseh. हो मनस्य असो Lord, I pray, प्रभू मी प्रार्थना let करतो your presence wipe away all the pain, suffering, and trouble. आणि तुझं सानिध्य जे आहे ते पुसून टाको सर्व प्रकारचा त्रास यातना आणि सर्व प्रकारचे प्रभू देवा अश्रू And let them know you are the Lord of their आणि life. त्यांना कळून येऊ दे प्रभू की त्यांच्या जीवनाचा प्रभू And तू let आहेस. them know everything was set up. आणि त्यांना कळून येऊ दे प्रभू देवा की पूर्वीच तू सर्व व्यवस्था करून That you ठेवली have allowed all these की things या सर्व गोष्टी तू होऊ दिल्यास for every person to come to this की place. प्रत्येक व्यक्ती जो आहे तो या ठिकाणी यावा म्हणून. And Father, I pray, आणि पिता मी प्रार्थना let करतो there be Ephraim in their lives. त्यांच्या जीवनामध्ये अफ्राम असो Lord, make every person fruitful. प्रभू प्रत्येक व्यक्तींना फलद्रूप कर As every person is forgiving, जसं प्रत्येक व्यक्ती क्षमा करत आहे Lord, make them fruitful. प्रभू त्यांना तू फलद्रूप कर. Lord, make them प्रभू fruitful त्यांना तू फलद्रूप कर in their lives, Master. त्यांच्या जीवनामध्ये प्रभू In this lockdown, या लॉकडाऊनच्या दिवसात in this suffering, या त्रासामध्ये प्रभू make every person fruitful. प्रत्येक व्यक्तींना फलद्रूप तू कर. Thank you, Master. धन्यवाद Commit them at your feet. सोपितो त्यांना तुझ्या चरणी. In Jesus' name I pray. येशूच्या नावाने मी प्रार्थना करतो. Amen. आमेन. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद दो. May you be happy. तुम्ही खुश असो, May you be strengthened. तुम्ही सामर्थ्यवान राहो And may you continue आणि तुम्ही सतत राहो practicing these two things. या दोन गोष्टीला प्रशिक्षण करा. One is Manasseh and एक- second is Ephraim. एक मनस्य आहे आणि दुसरा एफ्राईम. In your life, many more things will happen. तुमच्या जीवनामध्ये अनेक अजून गोष्टी होतील Ready to forgive आणि तयार राहा क्षमा करण्यासाठी and ready to be fruitful. आणि तयार राहा फलद्रूप असण्यासाठी. Let me tell you, मला तुम्हाला सांगू द्या your trials तुमचे सर्व परीक्षा is your testimony. ही तुमची साक्ष आहे Your mess आणि तुमचं सर्व विस्कळीत परिस्थिती is your message. हा तुमचा संदेश आहे. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद. Amen. आमेन. Amen. आमेन.